हाय नमस्कार सगळ्यांना. शुभ सकाळ. तर आज असा वेगळा विषय घेऊन आलेले आहे. मी वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. व्यायाम व्यायाम विषयावरती बोलणार आहे. तर काय विषय आहे तो मी तुम्हाला सांगते. पहिलं कसं होतं आणि आता काय आहे या विषयावर बोलणार आहे मी थोडं. पहिलं बायका सकाळी लवकर उठायच्या आणि आवरून की नाही जात्यावर दळण दळायच्या तर तो एक व्यायाम होता बरं का. आणि आता तोच व्यायाम परत म्हणजे बायका व्यायाम करतात बरं का. तोच परत पाणी पाणी ओढायचा म्हणजे विहिरीमध्ये विहिरीला जायचं पाणी आणायला. ते चालणं व्हायचं आणि पाणी ओढून ओढून हाताचा व्यायाम व्हायचा. दळण दळून हाताचा व्यायाम व्हायचा. असं होतं पहिलं. आता काय झालेलं आहे, आता हे दोन सांगितलं मी बरं का. आता बायका मशीनला कपडे धुतात. आता हाताने कपडे कोण धुत नाही. तो व्यायाम राहिला. परत तुम्हाला सांगते, सकाळी उठून गोठ्यात जायचं शेणाच्या पाट्या भरायला. खरं म्हणजे तो व्यायाम पण होता आणि तब्येतीसाठी ते चांगलं पण होतं खरं म्हणलं तर. जी जनावरांमध्ये आपण हिंडतो फिरतो ना, त्यामुळं आपल्याला म्हणजे काहीतरी त्याच्यातून आपल्याला कुठलं तरी म्हणजे आता मला ते सांगता येणार नाही, पण काहीतरी तो आपल्याला फायदा होतो. कारण तुम्हाला सांगू का, कधी कुठला तरी एक आजार आहे तर त्या आजारासाठी ना माणसांना मेंढ्यांमध्ये सोडतात थोडे दिवस. हे मी म्हणजे बघितलेलं आहे आणि ऐकलेलं आहे. म्हणजे खरं आहे का नाही काय मला माहीत नाही, पण सांगते तुम्हाला एक. तर असे पहिले व्यायाम होते. माणसं म्हणजे तो व्यायामच होता बायकांचा. आता तसं आहे का. पहिल्या गिरणी नव्हत्या तर बायका जात्यावर दळण दळत होत्या. तो व्यायाम व्हायचा. आणि पहिल्या लाईटी नव्हत्या तरी पण डोळे चांगले होते. आणि दिव्यामध्ये लोक स्वयंपाक बनवायचे. दिव्यात लोकांना दिसत होतं. आता लाईट असून लोकांना दिसत नाही. असं झालं. चष्म्याशिवाय कोण राहत नाही. म्हणजे पहिले दिवस किती भारी होते का नव्हते. काय आता हे नवीन युग आलेलं आहे तुम्ही सांगा मला. आता लाईट असून दिसत नाही. लाईट आली डोळ्याला चष्मा आला. पहिले दिवा होता, दिवाबत्ती होती. परत आपला कंदील होता. त्या कंदीलमध्ये लोक पहिले अभ्यास करायचे. तरी डोळे लोकांचे चांगले होते. हा म्हणजे हसण्यासारखा विषय आहे हा. दिव्यांमध्ये अभ्यास करून मोठी मोठी लोक झाली आणि आम्ही लाईटमध्ये अभ्यास करून आमचा काहीच उपयोग नाही म्हणायचा. खरं सांगते तुम्हाला, म्हणजे पहिले दिवस लय भारी होते. जे म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक होता तरी माणसाला कुठला आजार होत नव्हता. आता हे गॅस आलं, ओव्हन आलं, बरंच काय काय आलं. हां. आणि आता व्यायामासाठी लोक ते जिम शोधायला लागले. माणसाचा व्यायामच कमी झाला. खरं जर म्हणलं ना तर माणसाचं का नाही म्हणजे ही जी कामं हे जे सगळ्या मशिनरी आल्या नाही का, म्हणजे कपडे धुवायचं मशीन, चपात्या बनवायचं मशीन, हे सगळे ह्या मशीन आले ना, त्यामुळं माणसाचं म्हणजे गरज जरी नसली ना तरी पण ती माणसाला आता पाहिजे झालं की त्यांनी घेतलं, मग आपल्याला का नको असं आहे. तर खरं सांगतो मला, माणसाच्या शरीराला हा व्यायाम पाहिजे. कपडे हाताने धुतली पाहिजे. पाण्याचं तर जाऊ दे, आता प्रत्येकाच्या घरात नळ आलेले आहेत. ते नुसतं पाईप धरून पाणी भरायचं ते सुद्धा आता माणसाला होईना झाले बायकांना. ते सुद्धा नको वाटतं की पाईप कधी धरून पाणी कधी भरू असं आहे. तर खरं तुम्हाला सांगू का, पहिलेच दिवस लय भारी होते. पहिलं माणसाचा व्यायाम होत होता सगळं. आता व्यायाम नाही म्हणून बघा हे कसं. जाते मी फिरायला, पण काय आता जसं आहे तसं आहे म्हणायचं. पहिल्या बायका काटक पण होते. सरपण गोळा करायला जायचं जंगलामध्ये. असं चुलीसाठी गवऱ्या गोळा करायच्या. सगळं सगळं पहिलं
खरं सांगते पहिलेच दिवस लय भारी होते, आताच नाही. आणि पहिलं शेणखतावरती सगळं भातं पिकायची. आता सगळं ते आली काही कुठली कुठली खतं. कुठल्या विषयी माझ्या व्हिडिओमध्ये कुठं जाईल काही सांगता येत नाही. तर तेच तुम्हाला सांगायचं आहे की पहिलं दिवा होता तरी डोळे चांगले होते. आता लाईटी आल्या डोळ्याला चष्मा आले. तर काय बघा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय, बरोबर आहे का चूक आहे बघा. हाताने कपडे धुतले, व्यायाम व्हायचा, दळण दळलं. हा महत्त्वाचा विषय राहिलाच बाजूला. उखळामध्ये भात कांडायची पहिली. मी सुद्धा काढलेलं आहे लहानपणी. हं. किती भारी आणि लय भारी वाटायचं ते भात काढताना. भात कांडायचं, पाखडायचं, तो सुद्धा व्यायाम. हां, आता कोणी दळणसुद्धा पाखडत नाही. हां, नुसतं चांगलं आहे, काय घाण नाही काय नाही. मग तसं ते डब्यात ओतायचं आणि तसं दळायला द्यायचं. असं आहे. पहिलं ना भात उकळात कुटायचं, कांडायचं ते पाखडायचं. मग परत ते भातकूट मागं राहिलं का ते भातकूट परत काढायचं. आणि लय मजा होती पहिली, लय भारी वाटायचं उकळात भात हे करायला, कांडायला. कुणी कुणी हे केलेलं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. खरोखर मला ही सांगायचं होतं, उखळ राहिलंच होतं. पण खरोखर मला ना कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ह्यातलं काय काय केलेलं आहे ते. मी तर हे सगळंच केलेलं आहे म्हणजे. हां, डोक्यावरनं पाणी आणलेलं आहे, दळण दळलेलं आहे आम्ही जावाजावांनी. तुम्हाला सांगते भात काढलेला आहे, शेंगदाणे कुटलेले आहेत उखळामध्ये. आमची आजी ना उखळात शेंगदाणं कुटायची आणि गूळ घालून मग त्याच्या कानुलं करायची, परत त्याच्या भाकरी करायची. आता त्याला शेंगदाण्याच्या पोळ्या म्हणतात, पण आमची आजी भाकरी म्हणायची. तर हे कुणी कुणी अनुभवलेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला का नाही ते पण सांगा तुम्ही. तर खरोखर जुने दिवस होते ना तेच भारी होते म्हणायचे. आणि कसा वाटला व्हिडिओ ना ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा छान छान. आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. अजून बरंच काय काय होतं सांगायला. बघू परत आठवलं की परत सांगेल मी.